नमस्कार मित्रांनो. आज गेल्या जो काही व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण बघितलं की कोणकोणते विषय ह्या SOIBA इंग्लिश स्पेशलच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. ह्या सिलेबस स्ट्रक्चरमध्ये ते दिलेले आहेत. म्हणजे की 6 विषय आपण बघितले. त्यासोबतच त्याचा क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा असतो तोही आपण अनालाइज केला. आता हा जो काही SOIBAचा क्लास SOIBA आणि इंग्लिश सब्जेक्ट त्याच्यामध्ये मेजर कोअर सब्जेक्ट आहे, तर तो 4th सेमिस्टरसाठी ॲप्रिशिएटिंग ड्रामा आहे. तर चला तर मग त्याच्याकडे वळूया. ॲप्रिशिएटिंग पोएट्री हा 3rd सेमिस्टरला झालेला आहे आणि ॲप्रिशिएटिंग ड्रामा हा 4th सेमिस्टरसाठी आपल्याला सब्जेक्ट आहे. तर त्याच्यामध्ये सेमिस्टर 4 व्हर्टिकल मेजर थिअरी सब्जेक्ट आहे ड्रामाचा. त्याचा कोर्स कोड आहे ENG 251 MJ. कोर्स टायटल आहे ॲप्रिशिएटिंग ड्रामा, म्हणजे ॲप्रिशिएटिंग कौतुक करणं एखाद्याचं, आणि ड्रामा म्हणजे नाटक. की आपण म्हणतो ना की काय नाटक करतोय, बरोबर. तर तसंच प्रकारचं हा नाटक असतं. आपण काही नाटकं थिएटरमध्ये सुद्धा लाईव्ह परफॉर्म केलेले बघितले असतील. तर ते कसे करतात आणि ते नाटक कसं बसवतात, आपण गॅदरिंगमध्येही काही नाटकं बघितलेली असतील, बरोबर. तर ते सुद्धा कसे बसवतात, कसे डायलॉग्स त्याच्यामध्ये असतात, ते परफॉर्म करणारे जे ॲक्टर्स असतात, मग त्याच्यामध्ये हिरो, हिरोईन, नंतर विलन असतो, त्याची प्लॉट असतो, स्टोरी असते, त्याची सेटिंग असते, नंतर कॅमेरा, नंतर त्याची लाईटिंग असते, त्यांचे कॉस्ट्युम्स असतात, अपेरन्स त्यांचा कसा आहे काय, तर हे ड्रामामध्ये येतं. त्यासोबतच जी स्टोरी प्लॉट सांगितला जातो, तो त्याची संपूर्ण स्टोरी पुढल्या समोर एखाद्या समस्येच्या रूपाने समस्या असेल तर ती प्रकार रूपाने मांडायची, तर डायलॉग थ्रू ही ड्रामामधून मांडली जाते. त्यासोबतच ते ड्रामामधले जे थिएटर आर्टिस्ट असतात, जे कोरिओग्राफर असतात, डायरेक्टर असतो, बरोबर. म्हणजे जेवढं काय असतील तर ते सर्व, म्हणजे इवन जे काही स्केच आर्टिस्ट असतात की त्यांचं ते मेकअप आर्टिस्ट म्हणतो आपण त्याला, मेकअप आर्टिस्ट टीम जी असते तीसुद्धा हे सर्व मिळून, किंवा त्या स्क्रिप्ट रायटर असेल, त्या एखादा ड्रामाचा नवीन लिहिणारा, तर ते सुद्धा एक प्रोफेशन म्हणून आपल्यासमोर येतो. तर ती आपण या ह्याच्यामध्ये जो ॲप्रिशिएटिंग ड्रामा आहे तो कसा आहे, कसा घडतो, त्याच्यामध्ये कसं कसं ते त्याचं इव्हॉल्युशन होतं गेलं, त्याची हिस्ट्री काय आणि त्याचे बेसिक गोष्टी कोणकोणत्या आहेत, तर थेअरी आणि प्लस प्रॅक्टिकल आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर हा 4 क्रेडिटचा थेअरीचा पेपर असेल. टोटल आवर्स आहेत 60 आवर्समध्ये आपण हे शिकणार आहोत. इंटरनल मार्क्स जे आहेत याचे 30, मेजरचा सब्जेक्ट असल्यामुळं इंटरनलच हे 30 मार्क्सचा असणार आहे, आणि एक्सटर्नलचा जो युनिव्हर्सिटीचा पेपर असणार आहे तुमच्यासाठी, तो 70 मार्क्सचा असणार आहे. थेअरीचा पेपर आहे आत्ताच सांगितलं. तर याच्यामध्ये टोटल 4 युनिट आहेत. युनिट म्हणजे 4 धडे समजा. तर त्यातले पहिला युनिट आहे की थिअरी ऑफ ड्रामा, नंतर युनिट नंबर 2 आहे ब्रिटिश ड्रामा, युनिट नंबर 3 आहे इंडियन ड्रामा, आणि युनिट नंबर 4 आहे प्रॅक्टिकल कंपोनंट्स. म्हणजे जे काही तुम्ही थिअरी पार्टमध्ये शिकणार त्याचे प्रॅक्टिकल कंपोनंट, काही काही घटक आपण प्रात्यक्षिकं घेणार आहोत. व्हर्टिकल मेजर प्रॅक्टिकलचा सब्जेक्ट सांगितला आहे, नंतर ॲप्रिशिएटिंग ड्रामा तेच रिपीट झाले. क्रेडिट आहेत 2 प्रॅक्टिकलचे याच्यामध्ये, त्याचेसुद्धा 60 आवर्स शिकवून येतात. आणि इंटरनल थेअरीचा पेपर हा वेगळा होता, आणि प्रॅक्टिकलचा इंटरनलचा एक्सटर्नलचा पेपर हा वेगळा असणार आहे, बरोबर. तर मग इंटरनल मार्क्स 15, एक्सटर्नल मार्क 35. हा सगळा प्रोजेक्ट बेस असणार आहे, प्रॅक्टिकल असणार आहे. याच्यामध्ये मग सुद्धा 4 युनिट आहेत. युनिट नंबर 1 रायटिंग अ रिव्ह्यू ऑफ अ प्रिस्क्राईब्ड प्लेज. युनिट नंबर 2 आहे की रोल प्ले, तुम्हाला ॲक्टिंग करायची कशी काय, तर ती स्वतः अनुभवणं, म्हणजेच हे प्रॅक्टिकल. युनिट नंबर 3 आहे रिसायटेशन ऑफ सॉलिलोकी अँड इम्पॉर्टंट
स्पीचेस म्हणजे काय तर एक एकांकिका, तुम्ही एकपात्री नाटक असं तुम्ही बघितलं असेल की एकच व्यक्ती आहे आणि तो स्टेजवरती त्याचे जे काही त्याचं स्टोरी असेल तर त्याचे सर्व कॅरेक्टर्स तो स्वतः बनतो आणि त्याचे डायलॉग बोलतो आणि एकटाच परफॉर्म करतो. त्यासोबतच एखादे स्पीच असेल एखाद्या मोठ्या व्यक्तीचं तर तो रिसायटेशन करणं किंवा तीच रिपीट करणं हे त्याच्यामध्ये शिकणार आहोत. युनिट नंबर 4 आहे प्रॅक्टिकल एक्सप्लोरेशन ऑफ थेरॉटिकल एलिमेंट्स. जे काही थिअरीमध्ये आपण पार्ट शिकणार आहोत तर त्याचं रिअल लाईफवरती प्रॅक्टिकलमध्ये कसं ते इम्प्लिमेंट करतात, खऱ्या आयुष्यामध्ये दररोजच्या जीवनामध्ये त्याचं कसं वापर करतात जे आर्टिस्ट ॲक्टर्स या थिएटरच्या प्रोफेशनमध्ये काम करतात. तर ते कसं वर्क करतं. युनिट नंबर 1 आहे त्याचं डिस्क्राईबशन दिलेलं आहे. तर थेअरी ऑफ ड्रामा. एक ए व्हॉट इज अ ड्रामा म्हणजे नाटक म्हणजे काय. बी एलिमेंट्स ऑफ ड्रामा ते घटक कोणकोणते. लिटररी एलिमेंट्स, थीम आहे, प्लॉट आहे, कॅरेक्टर, डिक्शन, कॉन्फ्लिक्ट, संघर्ष त्यांच्यामधला, सेटिंग, कुठं तो नेमका ते नाटक झालं, कशा प्रकारची त्याची वातावरण आसपासचं होतं. डिक्शन म्हणजे कशा प्रकारचे डायलॉगमध्ये जे शब्द असतात ते शब्द कसे वापरलेले आहेत. कॅरेक्टर्स जे काही पात्र आहेत त्याच्यामध्ये, पात्र म्हणजे जेवण घ्यायचं ते पात्र नाही तर जे रोल म्हणतो आपण, लीडिंग ॲक्टरचा रोल म्हणजे हिरोचा रोल कोणी केला आहे तर कॅरेक्टर ते त्याला हिरोचं देणं, हिरो विलनचं देणं, बरोबर. आणि संपूर्ण स्टोरी म्हणजेच ती प्लॉट टाईप असते. थीम त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या थीम असतात. वॉर, लव, रिव्हेंज ह्या टाईपच्या थीम्स असतात. मग थेरॉटिकल एलिमेंट्स कोणकोणते आहेत. लिटररी ते झाले की, आणि थेरॉटिकल मग काय तर स्टेज डायरेक्शन्स, नंतर लाईटिंग इफेक्ट्स, म्युझिक, कॉस्ट्युम्स, स्टेज प्रॉपर्टीज आणि मेकअप. आत्ताच सांगितल्याप्रमाणे की वेगवेगळ्या प्रकारची जे काही कामं आहेत तर कामं वाटून दिलेली आहेत. जे काही लोक काम करतात इथं म्हणजे जे आपल्याला फक्त नाटक करताना दिसतात, ॲक्टर्स जे काम करतात त्यांच्या पाठीमागे खूप सारी टीम असते जी त्यांना सपोर्ट करते आणि तेच त्यामुळंच ते नाटक एकदम खुलून चांगल्या प्रकारे ते रिप्रेझेंटेशन आपल्यापुढं होतं आणि समोरच्याला ऑडियन्सला ते चांगल्या प्रकारे समजू शकतं. आता काही ह्याच्यामध्ये मग स्टेज डायरेक्शन असू द्या, नंतर लाईटिंग इफेक्ट्स जे लाईटिंगचा इफेक्ट असतो, लाईट ज्या चमकतात वेगवेगळ्या रंगाच्या लाईट असतात तर त्यांचा वेगळा अर्थ त्या वातावरण निर्मितीमधून आणि डायलॉगमधून प्रेझेंट होतो. त्यासोबतच बॅकग्राऊंडला काही म्युझिक चालू झालं की अचानक काही गोष्ट घडली, नंतर एकदम सॅड असं असेल वातावरण तर ती त्या प्रकारची म्युझिक आणि एकदम असं किक देतं ते. त्यासोबतच कॉस्ट्युम्स जे लोक आता विदाऊट कॉस्ट्युम्स जर म्हणजे पेहराव जे असतात तर ते न घालून जर त्यांनी तसंच परफॉर्म केलं तर ते व्यवस्थित वाटत नाही आणि ते पुढल्यापर्यंत समजत नाही की कशाचा नेमका रोल करते ते. त्यामुळं मेकअपसुद्धा त्याच्यामध्ये असतो. आपण आपल्या गावाकडं जे जागरण गोंधळ असतं त्याच्यामध्ये जे काही पात्र एक स्टोरी रात्रभर हे करून मेकअप करून आणि वेगवेगळ्या डायलॉग्समधून आपल्याला ती स्टोरी रिप्रेझेंट करतात. त्यासोबतच जो वासुदेव आपल्याकडं भारतीय संस्कृतीमध्ये यायचा तो, नंतर काही बहुरूपी म्हणतो आपण, आपल्या इकडं बहुरूपीसुद्धा येतात. मग ते त्यांचा वेशभूषा तशी असते, कॉस्ट्युम्स तसा घातलेला असतो आणि घरोघरी लोक येतात जे फिरतात, फकीर म्हणा, हे त्यांच्याकडची कला सादर करतात. ही सुद्धा एक ड्रामा टाईपच असतात. तर ती जेव्हा
एखाद्या आपण कथेमध्ये, एखाद्या प्लॉटमध्ये, एखाद्या प्लेच्या नाटकामध्ये, ड्रामामध्ये जर आपण ते घेतलेलं असलं तर त्याचं रिप्रेझेंटेशन करताना त्याचं मग हावभाव, फेशियल एक्सप्रेशन्स आणि सिच्युएशननुसार ते आपल्याला रिप्रेझेंट करावं लागतं. मग ती तितकं इमोशनल, म्हणजे जेवढं काही आपल्या ह्याच्यामध्ये इमोशन्स असतात तर त्याप्रमाणे आपल्याला ॲक्टिंग करावी लागते आणि ती पुढल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. टाईप्स ऑफ ड्रामा, वेगवेगळ्या प्रकारचे कोणकोणत्या प्रकारचे ड्रामा आहेत तर ती ट्रॅजेडी आहे, कॉमेडी आहे, ट्रॅजिकॉमेडी, प्रॉब्लेम प्ले आहे, अब्सर्ड ड्रामा आहे. हे ड्रामाचे प्रकार आहेत. अॅन इंट्रोडक्शन टू मायनर फॉर्म्स ऑफ ड्रामा. त्याच्यामध्ये वन ॲक्ट प्ले, स्किट, स्ट्रीट प्ले, शॉर्ट रेडिओ प्ले, नंतर पॅन्टोमाईम एक्सेट्रा. हे त्याच्यामध्ये पण जे मेजर टाईप आहे ट्रॅजेडी कॉमेडी, तर त्याच्यामध्ये पण मायनर जे कमी वेळेमध्ये परफॉर्म केले जाऊ शकतात तर ते वन ॲक्ट प्ले, स्किट, स्ट्रीट प्ले, शॉर्ट रेडिओ प्ले, पॅन्टोमाईम हे अशा प्रकारचे आहेत. तर त्याच्यामध्ये मग युनिट सेकंडमध्ये आपल्याकडं आहे की ब्रिटिश ड्रामा. त्याच्यामध्ये ब्रिटिश ड्रामामध्ये शी स्टूप्स टू कॉन्क्युअर बाय ओलिव्हर गोल्डस्मिथ. ओलिव्हर गोल्डस्मिथने जे काही शी स्टूप ऑन कॉन्क्युअर हे नाटक लिहिलेलं आहे, तर ते नाटक कशा प्रकारचं आहे, त्यातून काय मेसेज जातो आणि ते आपल्या याच SYBAच्या विद्यार्थ्यांसाठी एक्झाम्पल म्हणून का घेतलं आहे NEPच्या या नवीन सिलेबसनुसार, तर त्याच्याबद्दलही आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. त्याची स्टोरी काय, त्याच्यामध्ये डायलॉग कसे बोललेले आहेत, बरोबर. ओव्हरऑल ते पुस्तक जे आहे तर ती पुस्तक रूपाने आपल्यापर्यंत येईल आणि किंवा नाटक जे आहे त्यांचे हावभाव कसे काय ते बघितल्यानंतर आपल्याला कळेलच. मग तेही आपण बघणार आहोत. युनिट नंबर थर्ड आहे इंडियन ड्रामा, नागामंडला बाय गिरीश कर्नाड. गिरीश कर्नाड हे इंडियन प्ले राईट आहेत, नॉवेलिस्ट आहेत. तर त्यांनी नागामंडला हे ड्रामा लिहिलेला आहे. तर तो ड्रामा त्यांनी कसा लिहिला, काय काय आहे त्याच्यामध्ये ते आपण शिकणार आहोत. युनिट नंबर 4 प्रॅक्टिकल कंपोनंट. आणि आत्तापर्यंत जे थेअरीमध्ये जे शिकलो आहोत आपण, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रामा म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे असतात, त्यांचे टाईप्स म्हणा, त्यांचे एलिमेंट्स म्हणा, हे जे काही आहेत बेसिक गोष्टी ज्या थेअरीमधल्या, आणि त्यासोबतच त्याची 2 एक्झाम्पल, ब्रिटिश ड्रामाचं एक आणि इंडियन ड्रामाचं जे 2 एक्झाम्पल आपण बघितले, तर ती शिकून झाल्याच्यानंतर प्रॅक्टिकल कंपोनंट आपल्याला शिकायचं आहे. रायटिंग अ रिव्ह्यू ऑफ दी प्रिस्क्राइब्ड प्ले. स्टुडंट विल राईट क्रिटिकल रिव्ह्यू ऑफ दी शी स्टूप्स टू कॉन्क्युअर बाय ओलिव्हर गोल्डस्मिथ अँड नागामंडला बाय गिरीश कर्नाड. म्हणजे काय, तर हे 2 प्ले ब्रिटिश आणि इंडियन ड्रामा जे आहेत तर ते त्यांनी बघितल्याच्यानंतर, त्यांचं क्रिटिकल ॲनालिसिस केल्याच्यानंतर त्यांना जे काही समजेल ते त्यांच्या भाषेमध्ये त्यांना रिव्ह्यू लिहायचा आहे की त्यांना काय वाटलं बाबा, काय शिकले त्यातून ते. तर विद्यार्थ्यांनी ते लिहायचे. हेच प्रॅक्टिकल आहे रिव्ह्यू रायटिंगचं. द रिव्ह्यूज शूड इन्क्लूड अ समरी ऑफ द प्ले, प्लॉट अँड मेजर थीम्स. हे त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलं की बाबा कशा प्रकारे तो रिव्ह्यू वाचला पाहिजे, बरोबर. त्यांचं मत काय, कशा प्रकारे त्यांनी मांडलं पाहिजे. तर समरी आली पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे सारांश त्याच्यामध्ये आला पाहिजे, आणि प्लॉट आणि मेजर थीम्स ह्या आल्या पाहिजेत. अनालिसिस ऑफ की कॅरेक्टर्स अँड दिअर डेव्हलपमेंट. जे कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये त्या ड्रामामध्ये आहेत तर ते कोणकोणत्या प्रकारचे, आणि त्या ड्रामाचं डेव्हलपमेंट, त्याचा विकास कसा कसा होत गेला, कोणत्या जे कॅरेक्टर आहेत त्यांना महत्त्व प्राप्त होत गेलं. डिस्कशन ऑफ ड्रामॅटिक टेक्निक्स यूज्ड बाय द प्ले राईट. मग त्यांनी जो काही आता हे कशावर येतं, तर जो ड्रामाटिस्ट ज्यांनी ड्रामा लिहिलेला आहे तर त्याच्यावरती, आणि त्याने ते कशा प्रकारे मांडलं आहे, तर ते ड्रामा मांडण्याच्या ज्या पद्धती आहेत, टेक्निक्स आहेत, तर त्यासुद्धा त्याच्यावरती डिस्कशन केलं पाहिजे. ते डिस्कशन जे समजेल ते
त्याच्यामध्ये लिहायचे. पर्सनल रिफ्लेक्शन ऑन द प्ले रिलेव्हन्स अँड इम्पॅक्ट, म्हणजे त्यांच्या जे विद्यार्थी हा प्ले शिकतायत त्यांच्या लाईफसोबत किंवा त्यांच्या अंडरस्टँडिंगवरती त्याचा काय इम्पॅक्ट झाला त्या प्लेचा शिकल्याच्यानंतर, तो सुद्धा त्यांचा पर्सनल एक्सपिरियन्स लिहायचा आहे या रिव्ह्यूमध्ये. स्टुडंट विल प्रेझेंट देअर रिव्ह्यू इन क्लास फॉलोड बाय डिस्कशन्स ऑन डिफरंट इंटरप्रिटेशन्स. म्हणजे आता एकच विद्यार्थी नाही वर्गामध्ये, तर खूप सारे विद्यार्थी असतात. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्याला जे काही त्यांनी स्वतःचा रिव्ह्यू लिहिलेला आहे, ज्याला समजल्याप्रमाणे, तर तो संपूर्ण वर्गाच्या समोर त्याने तो मांडायचा आहे, प्रेझेंट करायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती डिस्कशन होईल. आणि जर एखाद्याने दुसऱ्या कुणी वेगवेगळे त्यांनी त्याचे अर्थ काढलेले असतील, इंटरप्रिटेशन केलेलं असेल रिव्ह्यू लिहिताना, तर तो त्याच्यावरती डिस्कशन झालं पाहिजे. त्यातून मग जास्त विद्यार्थ्यांना समजेल. रोल प्ले करायला लावायचा. तर रोल प्लेमध्ये काय, तर स्टुडंट विल परफॉर्म सिलेक्ट सीन फ्रॉम सीज टू कॉन्क्वेअर अँड नागामंडला फोकसिंग ऑन. मग आता हे शिकल्याच्यानंतर त्यांचं रिव्ह्यू झाल्याच्यानंतर असं सांगितलं की विद्यार्थ्यांनी तो ड्रामाच, जे 2 ड्रामा आहेत ते प्रत्यक्ष वर्गामध्ये त्याच्यावरती तयारी करून तो प्रेझेंट करायचा आहे. म्हणजे त्याच्यातले काही सीन तुम्ही सिलेक्ट करून सुद्धा त्याचे प्रेझेंटेशन करू शकता रोल प्लेच्या माध्यमातून. ज्याला त्याला कॅरेक्टर वाटून दिले जावेत आणि ते त्यांचे डायलॉग पाठ करून ते वर्गामध्ये बसवावेत. आणि त्याच्यामध्ये मग कॅरेक्टर पोर्ट्रियल आणि इमोशनल डेप्थ, व्हॉईस मॉड्युलेशन, टोन अँड डायलॉग डिलिव्हरी, नंतर इफेक्टिव्ह यूज ऑफ बॉडी लँग्वेज अँड गेस्चर्स, इंटरॅक्शन विथ को ॲक्टर्स टू एनहान्स ड्रामॅटिक एक्सप्रेशन. म्हणजे काय, तर ओव्हरऑल तुम्हाला जे कम्युनिकेशन आहे, नंतर बॉडी लँग्वेज, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे, हे ॲज अन ॲक्टर तुम्ही ते अनुभवायचे. आणि ती जी काही ॲक्टिंगची, ड्रामा परफॉर्म करण्याची जी काही स्किल आहे, ते प्रत्येकाने आपल्या स्टेज डेअरिंग जी म्हणतो आपण, ती ॲक्वायर करणं, ते शिकणं, ते स्किल ॲक्वायर करणं गरजेचं आहे. आणि ते याच्या माध्यमातून रोल प्लेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिकावं. विद्यार्थ्यांनी त्यांच्या बाकीचे जे काही त्यांचे को ॲक्टर्स असतात त्यांच्यासोबत त्यांचं इंटरॅक्शन करावं. त्या रोलमध्ये राहून ग्रुप विल प्रिपेअर शॉर्ट परफॉर्मन्स अँड रिसीव कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक ऑन देअर इनॅक्टमेंट्स. नंतर रिसाइटमेंट ऑफ इम्पॉर्टंट स्पीचेस. स्टुडंट विल सिलेक्ट अँड रिसाइट अ स्पीच फ्रॉम सीज टू कॉन्क्वेअर अँड नागामंडला डेमॉन्स्ट्रेटिंग. म्हणजे काय, तर त्यांनी सांगितलं काही स्पीच असतील, त्यातले काही भाषणं, काही कम्युनिकेशनचा भाग असेल, तर तो त्यांना जो काय आवडेल, महत्त्वाचा असेल, तो घेऊन प्रॉपर आर्टिक्युलेशन आणि प्रोनाऊन्सिएशनने त्या पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर त्यांनी प्रेझेंट करायचं आहे. विद्यार्थ्यांनीच बाकीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या वर्गमित्रांसमोर. एक्सप्रेशन ऑफ इमोशन्स अँड ड्रॅमॅटिक इंटेन्सिटी. नंतर अंडरस्टँडिंग ऑफ रिदम अँड पॉजेस इन स्पीच. कम्युनिकेशनचा भाग आहे हा. डीपमध्ये त्यांनी जाऊन सांगितलं की एक ॲक्टरकडं हे रिदम, पॉज इन स्पीच, एक्सप्रेशन्स, नंतर इमोशन्स, त्यांची त्या ड्रामाची इंटेन्सिटी ही पुढल्यापर्यंत त्या ऑडियन्सपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून तर ती आधी ॲक्वायर करणं, त्याची प्रॅक्टिस करून घेऊन नंतर ती प्रेझेंट करणं, हे एक स्किल आहे. आणि ते शिकणं या ॲप्रिशिएटिंग ड्रामा शिकण्यामागचा उद्देश असं त्यांनी सांगितलं आहे. प्रॅक्टिकल एक्सप्लोरेशन ऑफ थेरॉटिकल एलिमेंट्स. जे काही आपण थेअरी शिकलेलो आहोत त्याचं अजून प्रेझेंटेशन करायचे डीमध्ये. स्टेज डायरेक्शन अँड ब्लॉकिंग. स्टुडंट विल एक्सपेरिमेंट विथ staging techniques by mapping out movements and positions for a scene from a prescribed place. Lighting and sound effects. Basic demonstration on how lighting and music influence mood and tone in theatrical performances. म्हणजेच काय, तर
जे काही बेसिक गोष्टी लाईटिंग अँड साऊंड इफेक्ट आहेत हे त्या नाटकाच्या परफॉर्मन्सवरती किती चांगल्या प्रकारे टोन आणि त्याचं जे म्युझिक वाजतं ते ऑडियन्सच्या मूडला कसं रिफ्रेश करतं किंवा त्यात इमोशनली ॲड करून घेतं, तर ते त्याचा इम्पॅक्टसुद्धा किती इन्फ्लुएन्शियल आहे हे विद्यार्थ्यांना पटवून देणं किंवा त्यांना ते अनुभव करून देणं. कॉस्ट्यूम अँड मेकअप डिझाईन. स्टुडंट विल डिझाईन अँड प्रेझेंट कॉस्ट्यूम स्केचिंग फॉर मेजर कॅरेक्टर्स कन्सिडरिंग हिस्टॉरिकल अँड थेमॅटिक रिलेव्हन्स. मग आता ते जे काही विद्यार्थी हे कॉस्ट्यूम आणि मेकअप डिझाईन याच्यासाठी एक वेगळाच जे काही आपण बघतो किंवा गॅदरिंगसाठी असल्याच्यानंतर परफॉर्मन्स करायचा असेल ज्या कॅरेक्टरमध्ये असतो आपण, तर तो कॅरेक्टर आपण त्याचे कपडे परिधान करतो, कॉस्ट्यूम घालतो. त्यासोबतच हे आपण जे मेकअप करतो, कॉस्ट्यूमचं सांगितलं मी मगाशीच, तर तसं एकदम कॅरेक्टरमध्ये उतरून ती कृती करणं. तर बायोपिक आपण बघितलेलं आहे, ती अनटोल्ड स्टोरी ऑफ धोनी, महेंद्रसिंग धोनी. तर ते लोक जिवंत असतानाही त्यांचे मग बायोपिक बनतात. द 12th फेल ह्या मूव्ही मनोज कुमार शर्मा यांच्या लाईफवरती, IPSच्या लाईफवरती बनलेली आहे. नंतर बाकीच्या मेरी कॉमच्या बनलेल्या आहे, इंदिरा गांधींच्या केल्याच्यानंतरही बनलेल्या आहे, नरेंद्र मोदी यांच्यावरतीही बायोपिक त्यांची बनलेली आहे. तर होतं आहे काय की त्यांच्यासारखंच कॉस्ट्यूम घालणं किंवा कपडे परिधान करणं, त्यांचं सगळं मेकअप व्यवस्थित करणं आणि त्यातूनच ते कॅरेक्टर रिप्रेझेंट करणं, असं करणं की ते समोरच्या ऑडियन्सला खरोखर आहे असं वाटलं पाहिजे. मग ते हिस्टॉरिकल जरी असलं आणि थेमॅटिक रिलेव्हन्सला जरी धरून असलं तरी पण ते चांगल्या प्रकारे प्रेझेंट केलं जाऊ शकतं. मग यूज ऑफ प्रोप्स. Creating and using minimal stage properties to enhance realism in dramatic scenes during classroom productions of the prescribed plays as a practical task. त्यासोबतच आता क्वेश्चन पेपर पॅटर्न 2024 पॅटर्न जो आहे ॲज फॉर द NEP 2020 चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम आहे, तो 70 मार्क हा सेमिस्टर एंड एक्झामसाठी आणि 30 मार्क्स इंटरनल इव्हॅल्युएशनसाठी आपल्याला वापरणार, जे की थर्ड सेमिस्टरला पण आहे आणि फोर्थ सेमिस्टरला पण तोच पॅटर्न आहे 70-30चा. तर 30 मार्क इंटरनल मार्कातला 30 मार्कापैकी आपल्याला 12 मार्कला पासिंग आहे आणि सेमिस्टर एक्झामची जी आहे तर ते 70पैकी तुम्हाला 28 पडले पाहिजेत. टोटल 100पैकी 40 मार्क्स पडलेच पाहिजेत. पण त्यातही इंटरनलला तुम्हाला 30पैकी 12 पाडणं कंपल्सरी आहे आणि तिथं वेगळं पास होणं वेगळं कंपल्सरी आणि 70पैकी 28 पाडणं हे महत्त्वाचं आहे. इंटरनल एक्झाम 30 मार्काची अशी होणार, तर प्रॅक्टिकल जर्नल प्रोजेक्ट किंवा होम असाइनमेंट हे 10 मार्कला असेल. रिटर्न टेस्ट ही 20 मार्काची घेतली जाईल. टोटल 30 मार्क असतील आणि सेमिस्टर एंड एक्झामसाठी क्वेश्चन पेपर पॅटर्न हा टोटल 4 क्वेश्चन आहेत. आहे प्रॅक्टिकलसाठी आहे सेमच आहे. तर थेअरीचा पेपरसाठी 4 क्वेश्चन असतील. त्याच्यामध्ये एक आहे आन्सर द फॉलोइंग इन ब्रीफ. एनी 5 क्वेश्चन्स ऑन युनिट फर्स्टवरतीच 5 असतील, तर त्यातले 10 मार्कला ते असतील, 2 मार्कला एक. क्वेश्चन नंबर 2 असेल आन्सर द फॉलोइंग इन 300 वर्ड्स इच. युनिट 1 क्वेश्चन्स ऑन युनिट 2 असतील, जे 20 मार्कला असतील. 2 विचारले 10 मार्कला एक, 300 शब्दात. क्वेश्चन नंबर 3 आन्सर द फॉलोइंग इन 300 वर्ड्स इच. एनी 2 क्वेश्चन्स ऑन युनिट 3 20 मार्क्स. म्हणजे पुन्हा तेच की 10 मार्कला एक, असे म्हणून 2 लिहायचे. क्वेश्चन 4 आन्सर द फॉलोइंग इन 300 वर्ड्स इच. एनी 2 क्वेश्चन
ऑन युनिट 2 अँड 3 20 मार्क्स. त्यासोबतच प्रॅक्टिकल ड्रामाचं जे काही प्रॅक्टिकल आहे ते त्याच्यामध्ये पण इंटरनल आहे 15 मार्क्सला. 15पैकी 6 पडायचे आणि सेमिस्टर एंड एक्झाम जे असेल ते 35पैकी 14 मार्क. हे 50पैकी 20 पडले पाहिजेत. मग इंटरमध्ये टास्क बेस प्रोजेक्ट असेल, असाइनमेंट असेल 10 मार्काला, PPT प्रेझेंटेशन ऑन द गिव्हन टॉपिक हे 5 मार्कला असेल. आणि सेमिस्टर एंड एक्झाम ही 35 मार्कला कंपोनंट 1, रिसायटेशन ऑफ सॉलिलोक्वी ऑर स्पीच रोल प्ले 10 मार्क्ससाठी, कंपोनंट 2 रायटिंग अ रिव्ह्यू ऑफ प्रिस्क्राईब्ड प्लेज 10 मार्क्सला असणे, कंपोनंट 3 प्रॅक्टिकल एक्सप्लोरेशन ऑफ थेरेटिकल एलिमेंट हे 15 मार्कला असेल. नोट अशी दिली त्यांनी की द एक्झामिनर असाइन्स ॲक्टिव्हिटीज अँड टास्क टू असेस द अंडरस्टँडिंग ऑफ लिटररी genre drama. The semester and exam will be conducted jointly by an internal and external university appointed examiner. हे युनिव्हर्सिटी अपॉइंटेड एक्झामिनर असेल आणि हा जो काही असेल तर प्रोजेक्ट असेल 35 मार्क्ससाठी. ओके.